नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश शिंदे, उपशिक्षक, रयत शिक्षण संस्था, पश्चिम विभाग, संत तुकाराम विद्यालय देहू, ध्यास गुणवत्तेचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी या अंकामध्ये आपण आज एका नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग अभ्यासूया आपला आजचा नवीन टॉपिक. हाय स्टुडंट्स, टुडे we are going to learn a new topic, articles. Article means उपपदे. Article means उपपदे. There are two types of article in English language. Two types: indefinite articles and definite articles. Now tell me the meaning of indefinite articles. Indefinite article means अनिश्चित उपपदे. अनिश्चित. And definite article means निश्चित उपपदे. अनिश्चित उपपदे आणि अनिश्चित आणि निश्चित उपपदे. Indefinite articles and definite articles are used in English language. There are three articles: a and the. A and the, these are three articles in English language. So first of all, indefinite article means. इनडेफिनेट आर्टिकल कशाला म्हणायचं? ए आणि अँड ही इनडेफिनेट आर्टिकल आहेत, म्हणजे ही अनिश्चित उपपद आहेत. मग अनिश्चित उपपद कशाला म्हणतो आपण? तर कोणत्याही विशिष्ट नामासाठी ए आणि अँड या उपपदांचा उपयोग केला जात नाही, म्हणून त्यांना अनिश्चित उपपदे असं म्हणतात. कोणत्याही विशिष्ट नामासाठी ए आणि अँडचा वापर केला जात नाही, म्हणून आपण त्यांना अनिश्चित उपपद म्हणतो. अँड नेक्स्ट, डेफिनेट आर्टिकल्स मीन्स निश्चित उपपदे. द इज डेफिनेट आर्टिकल. द हे निश्चित उपपद आहे, म्हणजेच द या उपपदाचा उपयोग विशिष्ट नामासाठी केला जातो, म्हणून या उपपदाला निश्चित उपपद असं म्हणतात. डू यू अंडरस्टँड? नाउ हाऊ टू यूज आर्टिकल्स. फर्स्ट ऑफ ऑल, use of indefinite article a. When use a article. a या उपपदाचा वापर केव्हा करतात? एचा वापर केव्हा करावा लागतो? नाउ सो रीड द फर्स्ट सेंटेन्स. a is used before word beginning with consonants. Consonant means व्यंजन. Consonants means व्यंजन. Use a before consonant sounds. म्हणजे ज्या वेळेला नामाच्या सुरुवातीला, नामाची सुरुवात ही व्यंजनानं झालेली असते, त्यावेळेला ए या आर्टिकलचा वापर करतात. नाउ let's some examples. A girl. Girl. Girl is a noun and the first letter is G and G is also consonants. G काय आहे? व्यंजन आहे. G काय आहे? व्यंजन. There are 5 vowels in English language: A, E, I,
O and U. These are the व्हॉवेल्स. हे स्वर आहेत आणि बाकीची राहिलेली जी काय आहे ती काय आहेत, सर्व कॉन्सोनंट्स आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला नामाच्या सुरुवातीचं अक्षर किंवा नामाची सुरुवात ही व्यंजनानं झालेली असते त्यावेळेला आपण ए या उपपदाचा वापर करत असतो. नाउ रीड दिस सेंटेन्स, दिस एक्झाम्पल्स. अ गर्ल, अ मॅप, अ लायन, a table, a car. Now these letters are also consonants. Is that clear? Now next, word begins with a vowel symbol pronounced with the same as that of Y. जर नामाचा उच्चार, त्या नामाचा उच्चार, सुरुवातीचा जो काही उच्चार आहे तो व्यंजनाच्या ध्वनीसारखा होत असेल, म्हणजे त्याची सुरुवात ही स्वरानं होऊनही त्याचा उच्चार जर व्यंजनासारखा होत असेल तर त्यावेळेला ए हे आर्टिकल वापरलं जातं. लक्षात येते? ज्या नामाची सुरुवात स्वरानं होते परंतु त्याचा उच्चार मात्र व्यंजनासारखा होतो तेव्हा ए हे आर्टिकल वापरतात. नाउ सम एक्झाम्पल्स. ए युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी, ए युनियन, युनिफॉर्म, युनिट. सो या सर्व वाक्यातली जर तुम्ही शब्दांची सुरुवात जर पाहिली तर ही स्वरानं झालेली आहे. कारण यू स्वर आहे, ई स्वर आहे, यांचीच या वाक्य शब्दाची सुरुवात ही स्वरानं झालेली आहे परंतु त्याचा उच्चार मात्र व्यंजनासारखा होतोय. युनिव्हर्सिटी, यू, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी आपण कोणतं आर्टिकल वापरणार आहोत? ए या आर्टिकलचा आपण वापर करणार आहोत. नाउ नेक्स्ट, use of indefinite article an. When use an article, an या उपपदाचा वापर केव्हा केला जातो? So read this sentence. An is used before words beginning with a vowel or which a letter H which is not sounded. Now, ज्या एकवचनी सामान्य नामाची किंवा त्या आधी येणाऱ्या विशेषणाची सुरुवात ही स्वरानं होते तेव्हा an वापरतात. नाउ लुक ॲट दिस एक्झाम्पल्स. एक, अम्ब्रेला, ॲपल, ऑरेंज, अवर. नाउ लुक ॲट दिस वर्ड HOUR, hour, not an hour, hour. A letter H which is not sounded, म्हणजे या ठिकाणी H याचा उच्चार होत नाही. उच्चार करताना आपण काय म्हणतो? अवर. हवर म्हणतो का? नाही, अवर. सो these words are started with a vowel. स्वर, स्वरानं या शब्दांची सुरुवात झालेली आहे. एक, ई फॉर वॉवेल. अम्ब्रेला, ॲपल, ऑरेंज अँड अवर. सो these sentences are use an article. म्हणून या ठिकाणी या सर्व वाक्यांमध्ये, कारण या वाक्यातली या शब्दाची या नामाची सुरुवात ही विशेषणांची सुरुवात कशानं झालेली आहे? स्वरानं झालेली आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी an या उपपदाचा वापर केलाय. नाउ नेक्स्ट, रीड द सेंटेन्स. an is also used before consonants beginning with a vowel sound. Short form, contracted forms, contractions, संक्षिप्त रूप
संक्षिप्त रूपामध्ये ॲन या उपपदाचा वापर केला जातो. एमपी, ॲन एमपी, एसपी, ॲन एसपी, एमएलए, ॲन एमएलए, एमए, बीए. नाव स्टार्टिंग विथ ॲन आर्टिकल. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला काही संक्षिप्त काही शॉर्ट फॉर्म लिहायचे असतील त्यावेळेला आपण ॲन या आर्टिकलचा वापर करत असतो. नाव नेक्स्ट, यूज ऑफ डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल मीन्स निश्चित उपपद. आता निश्चित उपपद, द इज ए डेफिनेट आर्टिकल. द हे निश्चित उपपद आहे. म्हणजे द या उपपदाचा उपयोग विशिष्ट नामासाठी केला जातो. व्हेन यूज द आर्टिकल, इट डिफाइन्स पर्टिक्युलरीज और सिंगल्स आउट. मीन्स निश्चित व्यक्ती किंवा वस्तूबद्दल ज्या वेळेला बोलायचं आहे त्यावेळेला द या उपपदाचा वापर केला जातो. इट डिफाइन्स पर्टिक्युलरीज और सिंगल्स आउट. निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांच्याबद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं आहे. नाउ लुक ॲट द सेंटेन्स, शट द डोअर. शट द डोअर म्हणजे या ठिकाणी आपल्याला दरवाजा, बरोबर, म्हणजे या ठिकाणी आपण निश्चित वस्तू आहे, निश्चित बोलायचं आहे, निश्चित वस्तूविषयी आपण बोलतोय त्यावेळेला आपण द हे आर्टिकल वापरलंय. द बॉल इज ऑन द टेबल. द बॉल इज ऑन द टेबल. आय लॉस्ट द बुक. म्हणजे ज्या वेळेला निश्चित वस्तू किंवा व्यक्तीबद्दल आपल्याला बोलायचं असेल त्यावेळेला द या उपपदाचा वापर करतात. नाउ नेक्स्ट, द इज यूज इन द सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीची ज्या वेळेला वाक्य असेल त्यावेळेला आपल्याला द हे आर्टिकल वापरायचंय. नाउ द हॉटेस्ट, द टॉलेस्ट, द ग्रेटेस्ट, द स्मॉलेस्ट, द ऑनेस्ट. ज्या वेळेला विशेषणाला EST प्रत्यय जोडलेला असतो त्यावेळेला कोणती डिग्री होते? सुपरलेटिव्ह डिग्री. आणि मग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द या उपपदाचा वापर केला जातो. नेक्स्ट, द इज यूज विथ द थिंग्स ओनली वन इन द वर्ल्ड. आणखी द हे उपपद केव्हा वापरलं जातं तर द थिंग्स ओनली वन इन द वर्ल्ड, जगातील एकमेव वस्तू, जगातील एकमेव वस्तू आपल्याला जेव्हा दाखवायच्या असतील, एकमेव अद्वितीय नाम असतील तेव्हा आपण काय करतो? द या उपपदाचा वापर करतो. नाउ द सन, सन एकमेव आहे. द मून, द अर्थ, द हिमालयाज, द रामायण, द सहारा. म्हणजे या ठिकाणी जे उदाहरणं दिलेली आहेत, द सन एकच आहे, द मून एकमेव आहे, द अर्थ एकमेव. म्हणजे ज्या वेळेला एकमेव वस्तू आहे असं आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेला द या उपपदाचा वापर करायचा. नेक्स्ट, द इज यूज ऑल्सो द नेम ऑफ रिव्हर. द नेम ऑफ रिव्हर, द हे उपपद आणखी कधी वापरतात? ज्या वेळेला आपल्याला काही नद्यांची नावं सांगायची असतील, द बुक तुम्हाला पुस्तकांची नावं सांगायची असतील, न्यूजपेपर, ट्रेन, बँक यांची जेव्हा तुम्हाला नावं सांगायची आहेत त्यावेळेला द या आर्टिकलचा वापर करायचा आहे. नद्या, पुस्तकं, न्यूजपेपर, ट्रेन, बँक. फॉर एक्झाम्पल, द गंगा, गंगा इज अ रिव्हर. द गीता, द टाइम्स ऑफ इंडिया, द न्यूजपेपर. द महालक्ष्मी एक्सप्रेस, द बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला या गोष्टी सांगायच्या असतील त्यावेळेला आपण द हे आर्टिकल वापरणार आहोत. नदीचं नाव असेल, पुस्तक असेल, ग्रंथ असेल, न्यूजपेपर असेल, ट्रेन असतील किंवा जगातील एकमेव अद्वितीय अशी नाम असे वस्तू असेल, नाम असेल त्यावेळेला आपल्याला
द हे आर्टिकल वापरायचं आहे. या व्यतिरिक्त द हे आर्टिकल केव्हा वापरतो आपण? काही कालवे असतील, फॉर एक्झाम्पल द पनामा, द सुएज, काही जहाज असतील, फॉर एक्झाम्पल द टायटॅनिक. इज दॅट क्लिअर? तर या वेळेला द या आर्टिकलचा वापर करायचा आहे. नाउ नेक्स्ट, द ओमिशन ऑफ द आर्टिकल्स. आता आर्टिकल केव्हा वापरत नाहीत? डू नॉट यूज अन आर्टिकल. आर्टिकल केव्हा वापरायचं नाही? प्रत्येक वेळेला आर्टिकल आलंच पाहिजे असं नाही. मग आर्टिकल केव्हा वापरायचं नाही? सो रीड द सेंटेन्स. डू नॉट यूज अन आर्टिकल बिफोर मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन, कॉमन नाउन अँड प्लुरल नाउन. समूहवाचक नाम असेल, सामान्य नाम असतील, या वेळेला कोणत्याही आर्टिकल वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल मिल्क पदार्थ आहे, वूड, वॉटर, या वेळेला कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. या व्यतिरिक्त पीपल, सोसायटी किंवा एखादी कंपनी, मित्र, ब्रदर, या वेळेला यांच्या नावासमोर कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. नेक्स्ट, डू नॉट यूज अन आर्टिकल बिफोर द नेम ऑफ गेम्स, डेज. आणखी आर्टिकल केव्हा वापरत नाहीत? खेळांची नावं, डेज, संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, यांच्या अगोदर, बिफोर, या नावांच्या दिवसांच्या अगोदर कोणत्याही प्रकारची उपपद वापरत नाहीत. मंथ्स, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. सीझन्स, कलर्स, कंट्री अँड रिलेशन्स. म्हणजे यांच्या अगोदर कोणत्याही प्रकारचं उपपद, आर्टिकल वापरलं जात नाही. नाउ रीड द सेंटेन्स. क्रिकेट, हॉकी, नो यूज फॉर आर्टिकल्स. मंडे, जानेवारी, समर, विंटर, व्हाईट, ग्रीन, येलो, इंडिया, इंग्लंड, मदर, फादर, सिस्टर. डू नॉट यूज अन आर्टिकल. कधीही यांच्या समोर, यांच्या अगोदर आर्टिकल वापरायचं नाही. नाउ नेक्स्ट, गोइंग टू टर्न होमवर्क. डू यू अंडरस्टँड दिस टॉपिक? सो लेट्स गो. होमवर्क. फिल इन द ब्लँक्स विथ अ सुटेबल आर्टिकल. आता तुम्ही जो टॉपिक पाहिलाय, ए अँड द, हे आर्टिकल कधी वापरायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर निश्चितच तुम्ही हा होमवर्क अतिशय व्यवस्थितपणे सोडवणार आहात. या ठिकाणी तुम्हाला 7 एक्झाम्पल दिलेली आहेत आणि या उदाहरणामध्ये कोणत्या वाक्यामध्ये कोणतं आर्टिकल वापरायचं बसतंय हे तुम्ही लिहायचं आणि कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुमची उत्तरं मला लिहून पाठवायची. नाउ आय रीड द फर्स्ट एक्झाम्पल. द सन रायजेस इन डॅश डॅश ईस्ट. सेकंड, द रोज इज डॅश डॅश sweetest of all flowers. What dash dash pity. Gopal is dash dash farmer. Draw dash map of India. I shall stay at dash inn. He is not dash honorable person. These are some examples. आणि तुम्हाला ही जी उदाहरणं दिलेली आहेत ही उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत आणि सोडवल्यानंतर यांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्हाला मला पाठवायची आहेत. म्हणजे तुम्हाला हा घटक किती समजलाय हे माझ्या लक्षात येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.